नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या माझी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत टेट, टेटी टेट, CET एक्झाम, MCQज, पेपर 1-2 भाग 1, 100 प्रश्न, विषय मराठी, घटक लेखक व साहित्य, अतिसंभाव्य व परीक्षेत हमखास विचारले गेलेले 100 प्रश्नसंच. आपल्याला अधिक माहितीसाठी www.माझीज्ञानगंगा.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. 2025च्या नवीन पॅटर्ननुसार लेखक व लेखन साहित्य यावर संपूर्ण कव्हर केलेले हे हमखास विचारले जाणारे 100 प्रश्नसंच आहेत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, ज्ञानेश्वरीचे लेखक कोण? पर्याय ए तुकाराम, बी ज्ञानेश्वर माऊली, सी नामदेव, डी एकनाथ. तर याचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर माऊली. पुढचा प्रश्न, तुकाराम गाथा कोणी लिहिली? पर्याय ए एकनाथ, बी बहिणाबाई, सी तुकाराम महाराज, डी माऊली. याचं योग्य उत्तर आहे तुकाराम महाराज. प्रश्न तिसरा, दासबोध ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय ए एकनाथ, बी रामदास स्वामी, सी नामदेव, डी जनाबाई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी रामदास स्वामी. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक कोणी लिहिले? पर्याय ए रामदास स्वामी, बी तुकाराम, सी ज्ञानेश्वर, डी सावित्रीबाई. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामदास स्वामी. पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न, भावार्थ रामायण कोणत्या संत कवीचे? पर्याय ए तुकाराम, बी एकनाथ महाराज, सी ज्ञानेश्वर, डी नामदेव. तर याचं योग्य उत्तर आहे एकनाथ महाराज, पर्याय बी. पुढचा प्रश्न, नामदेवांची गाथा कोणी लिहिली? पर्याय ए नामदेव महाराज, बी चोखोबा, सी जनाबाई, डी रवींद्रनाथ. योग्य पर्याय उत्तर ए नामदेव महाराज. पुढचा प्रश्न 7 नंबर, भक्ती लहरी चे लेखक कोण? योग्य पर्याय बघा. पर्याय ए एकनाथ महाराज, बी बहिणाबाई, सी तुकाराम, डी चोखामेळा. याचं योग्य उत्तर आहे ए एकनाथ महाराज. 8वा प्रश्न, हरिपाठ कोणत्या संताचे साहित्य आहे? पर्याय ए तुकाराम महाराज, बी एकनाथ, सी नामदेव, डी गोरोबा. योग्य पर्याय उत्तर आहे ए तुकाराम महाराज. पुढचा प्रश्न, भक्ती कबीर चे लेखक कोण? पर्याय रामदास, बी एकनाथ,
सी कबीर, डी चैतन्य. तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे सी कबीर. पुढचा प्रश्न 10. ज्ञानेश्वरांनी कोणाचे भाषांतर केले? पर्याय ए वेद, बी रामायण, सी भागवत गीता, डी महाभारत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भागवत गीता. प्रश्न 11. बाळकवींचे खरे नाव कोणते? पर्याय ए पांडुरंग साने, बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, सी शं प कुत्रे, डी गोनी दांडेकर. याचं पर्याय बी हे योग्य उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. झोपाळा कविता कोणाची? ए पर्याय बाळ कवी, बी केशवसूत, सी वृंदा, डी ग्रेस. याचं योग्य पर्याय ए बाळ कवी. पुढचा प्रश्न मराठीतील आधुनिक काव्याचे जनक कोण? पर्याय क्रमांक ए बाळकवी, बी केशवसूत, सी पाडगावकर, डी कुसुमाग्रज. याचं योग्य पर्याय उत्तर आहे बी केशवसूत. पुढील प्रश्न केशवसूतांचे खरे नाव आपल्याला यातून शोधायचं आहे. पर्याय ए मध्ये विष्णू वामन, बी पांडुरंग सदाशिव साने, सी केशव त्र्यंबक दियेकर, डी पांडुरंग सदाशिव साने. याचं पर्याय उत्तर आहे डी पांडुरंग सदाशिव साने. म्हणजे हे साने गुरुजी म्हणून परिचित सगळ्यांना आहेच. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. विदा करंदीकरांना कोणत्या पुरस्कार मिळाला? पर्याय ए भरत, बी ज्ञानपीठ, सी भालेराव, डी शेक्सपियर. याचं योग्य उत्तर आहे बी पर्याय ज्ञानपीठ. पुढील प्रश्न ग्रेस यांचे खरे नाव? पर्याय ए मणिक गोडघाटे, बी पांडुरंग साने, सी व्ही व्ही शिरवाडकर, डी बोरकर. तर याचे अचूक उत्तर आहे ए मणिक गोडघाटे. प्रश्न 17वा. कुसुमाग्रजांचे खरे नाव? पर्याय ए विष्णू वामन शिरवाडकर, बी ज्ञानेश्वर शिंदे, सी गोनी दांडेकर, डी पु ल देशपांडे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा प्रश्न नटसम्राट नाटक कोणाचे? पर्याय ए पु ल, बी कुसुमाग्रज, सी शांताबाई, डी अत्रे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कुसुमाग्रज. पुढील प्रश्न ययाती कादंबरीचे लेखक कोण? पर्याय ए काका काळे, बी वि वा शिरवाडकर, सी वि स खांडेकर, डी ना धो महानोर. याचं पर्याय
सी हे योग्य उत्तर आहे. वि स खांडेकर. प्रश्न पुढचा. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मराठीत कोणाला? पर्याय ए साने गुरुजी, बी वि स खांडेकर, सी कुसुमाग्रज, डी रामदास. याचं पर्याय योग्य उत्तर आहे बी वि स खांडेकर. प्रश्न पुढील 21वा. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव. पर्याय ए शक्ती, बी गोविंद, सी गोविंदाग्रज, डी गोंद्या. तर याचे योग्य पर्याय उत्तर आहे सी गोविंदाग्रज. पुढील प्रश्न. श्री शिवछत्रपती नाटक करते. पर्याय ए गडकरी, बी खांडेकर, सी कवी कोल्हटकर, डी पु ल देशपांडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए गडकरी. पुढील प्रश्न. पुणेरी पाट्या कोणी लिहिल्या? पर्याय ए शांता शेळके, बी पु ल देशपांडे, सी प्र के अत्रे, डी खांडेकर. याचं पर्याय उत्तर योग्य आहे बी पु ल देशपांडे. पुढील प्रश्न. व्यक्ती आणि वल्ली कोणी लिहिले? पर्याय ए पु ल देशपांडे, बी पाडगावकर, सी बोरकर, डी काका काळे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पु ल देशपांडे. पुढील प्रश्न. श्यामच्या आईचे लेखक. पर्याय ए गोनी दांडेकर, बी साने गुरुजी, सी पाडगावकर, डी बा भ बोरकर. पर्याय क्रमांक बी साने गुरुजी. पुढचा प्रश्न. जय महाराष्ट्र माझा लेखिका कोण? पर्याय ए शांताबाई शेळके, बी इंदिरा सन, सी वहिदा रहमान, डी सुधा मूर्ती. पर्याय क्रमांक ए शांताबाई शेळके. पुढचा प्रश्न. गीत रामायण गीतकार कोण? पर्याय ए कुसुमाग्रज, बी पाडगावकर, सी ग्रेस, डी विंदा. तर याचा योग्य पर्याय आहे बी पाडगावकर. पुढील प्रश्न. संगीतकार गीत रामायण. याचा पर्याय बघायचा आहे ए पंडित भीमसेन, बी सुधीर फडके, सी शंकर महादेवन, डी हृदयनाथ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुधीर फडके. प्रश्न 29. रंगभूमीचे शिल्पकार कोण? त्याचा पर्याय बघूया. ए गडकरी, बी श्रीनाथ पेंडसे, सी खांडेकर, डी अत्रे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गडकरी. पुढील प्रश्न. एक का होता कारवे पुस्तक कोणाचे? ए पु ल, बी साने गुरुजी, सी वि स खांडेकर, डी अत्रे. याचा पर्याय क्रमांक डी अत्रे.
पुढील प्रश्न, सूर्याचा गाणे कुसुमाग्रजांची कोणती काव्यकृती? पर्याय ए लक्ष्मी, बी विषाद, सी स्वप्ने, डी काव्यसंग्रह. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काव्यसंग्रह. पुढील प्रश्न, तरुण भारत वक्ता कोण? पर्याय ए सावरकर, बी अत्रे, सी कुसुमाग्रज, डी टिळक. तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे ए सावरकर. पुढील प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर कोणाचे? पर्याय ए पडगावकर, बी पु ल, सी सावरकर, डी बोरकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सावरकर. पुढील प्रश्न, सावरकरांचे आत्मचरित्र. पर्याय ए माझी जन्मठेप, बी माझा जन्म, सी माझे जीवन, डी बंदीवन. पर्याय क्रमांक ए माझी जन्मठेप हे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भा.रा. तांबे यांना काय म्हणतात? पर्याय ए कवी तांबे, बी बालकवी, सी गीतकार, डी संशोधक. याचं पर्याय योग्य उत्तर आहे ए कवी तांबे. पुढचा प्रश्न, हे मिस्टेक झालेली आहे या पर्याय प्रश्नाला टाईप करताना. याचं लेस हे कोणाचे टोपण नाव आहे? ते पर्याय ए दिलेला आहे ग्रेस, बी पाडगावकर, सी संत नामदेव, डी भाम बोरकर. योग्य पर्याय आहे त्याचं ए ग्रेस. पुढील प्रश्न, कवी कुलगुरू संज्ञा कोणाला? पर्याय ए कुसुमाग्रज, बी मीरा, सी कालिदास, डी भीष्म. पर्याय क्रमांक सी कालिदास. पुढील प्रश्न, अभिज्ञान शाकुंतलम कोणाचे? पर्याय ए वाल्मिकी, बी कालिदास, सी शूद्र, डी जयदेव. याचं योग्य पर्याय आहे बी कालिदास. पुढील प्रश्न, मेघदूत काव्य हे कोणाचे आहे ते ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक ए कालिदास, बी बेदी, सी शिरवाडकर, डी तकलाक. तर याचं पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे कालिदास. पुढील प्रश्न, शकुंतला नाटक कोणाचे? आपल्याला पर्याय क्रमांक ए वाल्मिक, बी कालिदास, सी केशवसूत, डी अत्रेय. याचं योग्य पर्याय उत्तर आहे बी कालिदास. पुढील प्रश्न, शिशुपाल वध कोणी? तर शिशुपाल वध कोणी केला? तरी पर्याय क्रमांक ए माघ, बी भवभूती, सी कालिदास, डी शूद्र. याचं पर्याय उत्तर योग्य आहे
ए. माघ. प्रश्न 42. मृच्छकटिक नाटक हे कोणाचे? पर्याय ए. भूपती, बी. शूद्र, सी. योगानंद, डी. वाल्मिकी. याचं योग्य पर्याय उत्तर आहे बी. शूद्र. पुढील प्रश्न, पहिले मराठी कवी कोणाला म्हणतात? तर पहिले पर्याय बघायचा आहे नामदेव, बी. ज्ञानेश्वर, सी. तुकाराम, डी. एकनाथ. त्याचं योग्य पर्याय उत्तर आहे बी. ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न, संत साहित्य कशात लिहिलेले? ए. संस्कृत, बी. मराठी अवतरण, सी. अभंग ओवी, डी. दोहा. संत साहित्य कशात लिहिलेले आहे? त्याचं पर्याय उत्तर आहे सी. अभंग आणि ओवी मध्ये. पुढील प्रश्न, जनाबाई कोणाशी संबंधित? ए. विठ्ठल भक्ती, बी. शिवभक्त, सी. जैन, डी. अरब. तर याचं पर्याय उत्तर आहे ए. हे बरोबर. पुढील प्रश्न, बहिणाबाई कोणत्या संत कवीच्या समकालीन? ए. तुकाराम महाराज, बी. ज्ञानेश्वर, सी. नामदेव, डी. चोखोबा. तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे ए. तुकाराम महाराज. पुढील प्रश्न, कवयित्री इंदिरा संत. पर्याय बघा, गीतकार, बी. दलित कवी, सी. प्रेम कवयित्री, डी. क्रांतिकारक. याचं पर्याय योग्य उत्तर आहे सी. प्रेम कवयित्री. पुढील प्रश्न, नदी कविता कोणाची प्रसिद्ध? पर्याय ए. इंदिरा संत, बी. ग्रेस, सी. विंदा, डी. पाडगावकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. इंदिरा संत. पुढील प्रश्न, जलरंग कविता संग्रह कोणाचा आहे? तर पर्याय ए. शांता शेळके, बी. आरती प्रकाश, सी. इंदिरा संत, डी. गोनी. त्याचं योग्य पर्याय उत्तर आहे सी. इंदिरा संत. पुढील प्रश्न 50. शांताबाई शेळके कोणत्या प्रकारचे साहित्य करते? पर्याय ए. गद्य, बी. विज्ञान, सी. गीत वाङ्मय, डी. ध्वनिशास्त्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गीत वाङ्मय. पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न असे आहेत 51 ते 100 प्रश्न. मराठी आधुनिक साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, नाट्य, कादंबरी, काव्य चळवळी यावर आधारित आहेत. तर चला पुढील प्रश्न बघूया. अरुण कोल्हटकर साठोत्तरी कवी त्यांचे आहे. पुढचा, भस्मक कादंबरी ही ना. धो. महानवर यांची आहे. पुढचं 53. पिसारा श्री ना. पेंडसे.
रथचक्र वि. स. खांडेकर. हिंदुत्व सावरकर. पुढील प्रश्न 56. आनंदी गोपाल त्र्यंबक शंकर. पुढचा प्रश्न कोणतेही उत्तर नाही. हे आहे ग्रेस यांचं. पुढील प्रश्न सावित्रीबाई फुले पहिली शिक्षिका व कवयित्री. हे आहे. पुढील प्रश्न विणलेली जाळी नारायण सुर्वे. विणलेली जाळी नारायण सुर्वे. दलित कवी नामदेव ढसाळ. पुढचा प्रश्न गोल पिठा हे कोणाचे. तर उत्तर आहे नामदेव ढसाळ. माझे विद्यापीठ कोणी लिहिले आहे. तर साने गुरुजी. अतक हे वृंदा यांचं आहे. बनारस हे कोल्हटकर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न 65. एक होता कावळा हे पाडगावकर यांचं आहे. 66. प्रश्न मी कसा झालो हे पु. ल. देशपांडे यांचं आहे. 67. प्रश्न अभिजात नाटककार हे कालिदास यांचं आहे. 68. शैलेश मठ हे कुसुमाग्रज यांचं आहे. पुढील प्रश्न 69. बाजी प्रभू हे सावरकर यांचं आहे. 70. प्रश्न गीत लहरी हे पाडगावकर यांचं आहे. 71. प्रश्न शहनाई हे वपू काळे यांचं आहे. पुढील प्रश्न झुंजार कविता हे सुरेश भट यांचं आहे. 73. प्रश्न जळतो मराठी हे सुरेश भट यांचं आहे. 74. प्रश्न पावसाळी कविता हे ग्रेस यांची आहे. मुनुक जळ हे आरती प्रकाश यांचे आहे. 76. प्रश्न अभ्यासक्रम हे नाटक साहित्य आहे. 77. प्रश्न रंगभूमीचे पितामह हे गडकरी यांचं आहे. गडकरी हे रंगभूमीचे पितामह यांना गडकरी यांना म्हटलं जातं आणि म्हणून 77 प्रश्न झालाय. 78. प्रश्न हिमालयाची सावली हे गोनी दांडेकर यांचं आहे. स्वामी रणजित देसाई स्वामी ही रणजित देसाई यांचं आहे. श्रीमान योगी हे सुद्धा रणजित देसाई यांचे आहे. 81. प्रश्न पानिपत हे विश्राम बेडेकर यांचं आहे.
82वा प्रश्न, बापू हे साने गुरुजी यांचं आहे. एका प्यालीतून दूध हे इंदिरा संत यांचं आहे. 84वा प्रश्न, युगंधर हे शिवाजी सावंत यांचं आहे. 85वा प्रश्न, मी विद्रोही हे ढसाळ यांचं आहे. 86वा प्रश्न, एका पाखरासाठी हे स्मिता पाटील यांचं आहे. 87वा प्रश्न, चरखा हे गांधीजी यांच्या संबंधित आहे. 88वा प्रश्न, झुंजार गीतकार हे शाहीर साबळे यांचं आहे. पुढील प्रश्न, स्वातंत्र्याचा पहिला घोषणा गीत हे वंदे मातरम हे आहे. लेखक कोण आहे तर बंकिमचंद्र, त्यांचं लेखक बंकिमचंद्र आहे. विरंगुळा हे पु ल देशपांडे यांचं आहे. हास्य सम्राट हे पु ल देशपांडे यांना म्हटलं जातं, त्यांचं आहे. 93वा प्रश्न, वेडात मराठे वीर दौडले हे गडकरी यांचं आहे. 94, माता हरिश्चंद्र हे गडकरी यांचं आहे. 95वा प्रश्न, एका नव्याची गोष्ट हे पु ल देशपांडे यांचं आहे. 96वा प्रश्न, गोंदा गोनी दांडेकर हे यांचं आहे. 97वा प्रश्न, श्रीमान योगी हे रणजित देसाई यांचं आहे. 98वा प्रश्न, पडद्याआडचा चेहरा हे शांता शेळके यांचं आहे. 99वा प्रश्न, प्रिय दोस्त वपू काळे ते वपू काळे यांचं आहे. 100वा प्रश्न, मराठी साहित्याचे पितामह कोणास म्हटले जाते? ते आहेत महर्षी कर्ले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट www.माझीज्ञानगंगा.com, यूट्यूब चॅनल माझी ज्ञानगंगा, गणेश महाले 6412, अधिक माहितीसाठी भेट अवश्य द्या. नमस्कार. धन्यवाद मित्रांनो.